यानंतरचा सामना असेल मायू 11 दामणगाव आणि जय हनुमान सारंगाव. तर हा सामना संपल्यानंतर पहिल्या इनिंग समाप्तीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. मायू 11 दामणगाव आणि जय हनुमान सारंगाव. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्याला सुरुवात होतोय. हंसिका स्पोर्ट पिंपलगर आणि भरत स्पोर्ट वलपाडा या दोन दिग्गज मातब्बर संघामध्ये हा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील हा सामना 3 षटकांचा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे हंसिका स्पोर्ट पिंपलगर आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर भरत स्पोर्ट वलपाडा या संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलेलं आहे. तर सलामीची जोडी मैदानात भरत स्पोर्ट वलपाडा संघाची आतिश पाटील 38 आणि करण ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि सलामीचं षटक घेऊन अमोल भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 3 षटकांचा सामना आहे. मागच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला भरत स्पोर्ट वलपाडा या संघाने. चांगली फलंदाजी राहिली होती आतिश पाटील याची. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 28 धावा वसूल केल्या होत्या.
अमोल भोईर पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट आतिश पाटील साठी. उंचावर मारला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. काय सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. आतिश पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर आहे आणि पुनरावृत्ती होताना मागच्या सामन्याची. मागच्या सामन्यात सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार त्यांनी मारले होते. या सामन्यात सुद्धा पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार मारलेला आहे. काही फलंदाजी करतोय आतिश. एक अनुभवी असा खेळाडू आहे भरत स्पोर्ट वलपाडा या संघाचा. षटकाराच्या मदतीने संघाचं खातं खोललेलं आहे 6 धावांनी आणि आतिशचं तुझं खातं खोललेलं आहे 6 धावांनी. अमोल भोईर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवर. पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर सुरेख असा चेंडू. यावेळेस मात्र उत्तम चेंडूची हाताळणी केलेली आहे. ड्राईव्ह केला आता ऑन साईडला 1 धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या होती ती 7. तर स्ट्राईकला असतील ते करण. करण पाटील हा स्ट्राईकला असेल. 7 धावा धावफलकावर लागलेले आहे. तर 3 षटकांचा हा सामना असेल. अमोल भोईर करणसाठी. सुरेखचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. थ्रो सुद्धा तेवढाच चांगला आणि वेगाने झाला होता. त्यामुळे दुसरी धाव घेण्याची काही संधीच उपलब्ध झाली नाहीये. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8 अशी धावसंख्या. जर पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. कारण दुसऱ्या फेरीतील सर्वच सामने 3 षटकांचे असणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्या. आणि पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा उत्तुंग असा षटकार.
हॅलो हॅलो. तर 3 षटकामध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. पिंपळगडचा पहिला चेंडू कौशल पाटील याचा या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 10. बिनबाद धाव पहिले षटक मार्गस्थ आहे. 3 षटकामध्ये 42 बनवायचे आहेत. चांगली सुरुवात इथे पिंपळगर संघाची. कौशल पुन्हा एकदा वेदांसाठी यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅट्समन पण खूप दूरवर ठेवला कौशल याने. कौशल हा अनुभवी असा गोलंदाज आहे. एक चांगला गोलंदाज आहे. कमबॅक केलेला आहे पुढच्या चेंडूवर त्याने. षटकार खाल्यानंतर धावसंख्या 10 बिनबाद 10. कौशल पुन्हा एकदा तयार वेदांसाठी. इथे मात्र ड्राईव्ह केलेला ऑन साईडला डीप मिडमधून क्षेत्ररक्षक आलेला आहे. गचालचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषा. ती 14. निश्चितच तिथे एक किंवा दोनच धाव झाले असत्या, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून तो चेंडू निसटला आणि सीमारेषे बाहेर गेला. अशा चुका आपल्याला टाळाव्या लागतील. हा महत्त्वाचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील सामना आहे. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि एक सोपा झेल तिथे संपन्न झालेला आहे. अशा प्रकारे वेदांत याची छोटी खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. चौदा या धावसंख्येवर पहिला विकेट पडतोय तो हंसिका स्पोर्ट पिंपळघर या संघाचा. नवीन फलंदाज आवी पाटील आलेले आहेत. डावखुरा फलंदाज आहे. एक अनुभवी असा फलंदाज आहे पिंपळघर संघाचा. चौदा धावा धावपलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील 14 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 14 पाहिजे होत्या प्रत्येक ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेले आहेत. म्हणजे सरासरी त्यांनी राखलेली आहे पहिल्या षटकामध्ये. कौशल सारख्या गोलंदाजाला त्यांनी 14 धावा काढलेल्या आहेत. आवी पाटील सुरेख असा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येवरती धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा कौशल पाटील आवीसाठी.
सुरेख असा चेंडू आणि षटक संपतोय. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 अशी धावसंख्या झालेली आहे ती हंसिका स्पोर्ट पिंपळगर या संघाची. त्या उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 27 धावा बनवायचे आहेत. 12 बॉल 27 धावा. अप्पा 11 भरोडे आणि जय हनुमान पिंपलास. कालचा क्वालिफायचा एक सामना राहिलेला आहे तर 3 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. अप्पा 11 भरोडी आणि जय हनुमान पिंपलास दोन्ही संघांना विनंती असेल 3 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. क्रमांक 2 चं षटक घेऊन गोलंदाज भूमित पाटील आलेले आहेत. समोर फलंदाज आहे गणेश काळे. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता गणेश काळे. भूमित पहिला चेंडू गणेशसाठी. सुरेखसा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि इथे मात्र गणेश काळे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. दुसरा गडी बाद होतोय हंसिका स्पोर्ट पिंपळगर या संघाचा. आणि दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकाचेच असणार आहेत याची नोंद घ्या. यानंतर होणारा सामना असेल माऊ 11 धामणगाव जय हनुमान सारंगाव. सुरेख असा चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 16. भूमित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज आवी पाटील. सुरेख असा चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातून चूक घडते आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. वीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून 22 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा भूमित आवीसाठी. उलटा चेंडू आता. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक चांगला झेल तिथे घेतलेला आहे.
चेंडू 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी हंसिका स्पोर्ट पिंपळघर या संघाला. सुरेख असा चेंडू होता. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ते 21. अजून 21 बनवायचे आहेत. 7 चेंडू 21 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच पुढच्या ओव्हरमध्ये चांगली लढत बघायला मिळेल. समोर फलंदाज प्रीतम भोईर हा एक अनुभवी असा आक्रमक फलंदाज आहे. डावखुरा. त्याच्या विरुद्ध कशी गोलंदाजी होते ते बघायचं आहे. भूमीत प्रीतमसाठी 21 धावा धावफलकावर. 7 चेंडूमध्ये 21 बनवायचे आहेत. अतिशय महत्वाचा हा चेंडू. यावेळेस सुरेख असा चेंडू. बॅटची कडा घेतली होती. चेंडू गेला होता शॉर्ट लेगला. 1 धाव पूर्ण होत आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 22. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता उर्वरित 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत ते 20. 6 चेंडू 20 धावा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. भूमी त्याच्याकडून 7 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज देखील बाद केले. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन अविनाश खेळपट्टीवर आलेले आहेत. अविनाश पाटील. 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. समोर फलन ग्रामीण आणि सिटी या दोन्ही फॉर्मॅट मधून तो खेळत आहे. सहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सहा चेंडू 20 धावा. पहिले 2 चेंडू हे महत्वाचे असणार आहेत या षटकातले. अविनाश पाटील राईट आर्म राऊंड विकेट. प्रीतम भोईर याच्यासाठी 6 चेंडू मध्ये 20 धावा. पहिला चेंडू प्रीतम साठी फुलटॉस चेंडू होता. बॅटवर व्यवस्थित आलेला नाहीये. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. फुलटॉस चेंडू होता परंतु फायदा उचलता आला नाही. प्रीतम सारख्या फलंदाजाला इथे एक संधी होती मोठा फटका मारायची परंतु गमावली. आता 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. समोर फलंदाज असेल प्रतीक पाटील तर गोलंदाज असेल अविनाश पाटील. आणि हा चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. प्रतीक पाटील याच्या बॅट मधून निघाला है उत्तुंग षटकार. मोक्याच्या क्षणी ज्या फटक्याची गरज होती पिंपळगड संघाला तो फटका प्रीतम भोईर नव्हे तर प्रतीक पाटील याच्या बॅट मधून आलेला आहे. आणि धावसंख्या 29. द 4 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. काय फटका खेळला होता प्रतीक पाटील याने. ज्या पद्धतीने ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने त्याला सीमारेषेबाहेर धाडलेला आहे. इथे मात्र नक्कीच दबाव असेल गोलंदाज अविनाश पाटील याच्यावर. साइड आर्म गोलंदाज अविनाश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने आलेले आहेत इथे प्रतीकसाठी.
पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, बॅटची कडा, फलंदाज बाद. पाटील याला बाद केलेला आहे. अविनाश पाटील याने नवीन फलंदाज सौरभ आलेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत, 13 बनवायचे आहेत. 3 चेंडू 13 धावा. एक महत्वाचा चेंडू अविनाश याचा, समोर फलंदाज सौरभ, साइड आर्म गोलंदाज अविनाश. सुरेख असा चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. अशा प्रकारे सौरभ हा फलंदाज तिथे बाद होतोय. दोन चेंडू 13 धावांची गरज. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. हरेश 2 मध्ये 13 बनवायचे आहेत. 2 षटकार जरी मारले तरी हा सामना पिंपळगर संघ जिंकणार नाहीये, परंतु क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. 2 चेंडू 13 धावा, चेसिंग कंपल्सरी, स्पर्धेचा नियम. अविनाश हरेश साठी इथे मात्र सुरेख असं चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 30. 1 चेंडू 12 धावा. एक चेंडू मध्ये 12 धावांची गरज. प्रीतम भोईर फलंदाज. सुरेख असा चेंडू, चेंडू उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, सीमारेषा बाहेर चौकार. आणि अशा प्रकारे भरत स्पोर्ट वलपाडा हा संघ इथे विजयी झालेला आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. 8 लाख हंसिका स्पोर्ट पिंपळघर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आतिश पाटील. 35 धावांची खेळी त्यांनी केली होती. चला आतिश पाटील यायचंय मॅन ऑफ द मॅच. सलग दुसरी वेळा मॅन ऑफ द मॅच आतिश पाटील. यानंतर होणारा सामना असेल मायू 11 धामणगाव विपक्ष जय हनुमान सारंगाव. तर सारंगाव संघाने नाणेफेक जिंकलेले आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर धामणगाव संघाला आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी.
तर वलपाडा संघ आपण कुठेही जायचं नाही आहे. या सामन्यातून विजयी संघाशी आपल्याला खेळायचं आहे. वलपाडा संघ आपण कुठेही जायचं नाही आहे. यानंतर जय हनुमान पिंपलास आणि बंटी स्पोर्ट भरोडी, आप्पा 11 भरोडी आपण संपर्क साधायचा आहे. मॅन ऑफ द मॅच आतिश पाटील यायचं आहे. माननीय श्रीयुत बलवंत पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिले जात आहे. आतिश पाटील सलग 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळतोय. अभिनंदन आतिश. आणि आपण थांबायचं आहे, कुठेही जायचं नाही आहे. या संघातून सामन्यातून विजयी संघाशी आपल्याला खेळायचं आहे.